जय महाराष्ट्र पब्लिक, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण चांगला असाल. तर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सरशाचे स्वागत. चला दिवसभर आपण काय काय करतो बघू. तर मित्रांनो, ही आमची वॉचमन काकांची मुलगी आहे. ती बघा ना कशी रडते, कारण की तिला शाळेतच जायचं नाही. अरे माझ्याकडे नको बघू, मला मारशील. तर मित्रांनो, आम्ही दोघं जिमला चाललोय. आम्हाला लय उशीर झाला, तर मी गाडी बांग बांग पळवतोय. पाशा म्हणतात पळू ना भाऊ, पळू ना भाऊ, पळू ना. तर मित्रांनो, अशा रीत आम्ही फायनली जिमवरती पोहोचतोय. बघा आमचं जिमचं खतरनाक असं लोकेशन. आईला एवढ्या गाड्या, आज लय मेंबर आलेत वाटतं. बघतो तर का आतमध्ये आल्यानंतर भाऊ सगळे मेंबर आलेत ना, झापूक झुपूक स्टाईलने आवरून. अरे सगळे हाय करायला लागले मला. अरे हाय हाय, गुड मॉर्निंग. तर मी आतमध्ये गेलो वर्कआउट करायला. स्वप्नील सरांना भेटलो. हाय स्वप्नील सर, गुड मॉर्निंग. तिथून पुढे गेलो गावडे सरांकडे. सर, अरे सर आले मला मारायला. चला चला पुढे जाऊया, बघू आज गर्दी कुठं कुठे काय मारायचं बघा, विचार करूयात आता. तिथून पुढे गेलो. भाऊ नमस्कार. तिथून पुढे भाऊ ते वर्कआउट सुरुवात केली. करा करा करा, हात फिरवला गे, झापूक झुपूक झापूक झुपूक कंबर मोडले. भाऊ चला आता तयारीला लागायचं म्हणलं. चला आता चेस्ट मारायची. तिथून पुढे वर्कआउटला स्टार्ट केला मित्रांनो. एक एक मशीनीचा आनंद घेतला. प्रत्येक मशीनीला म्हणलं चला थोडा थोडा टाइम नको ना. स्वप्नील नाही आला भाऊ, आपल्यालाच करावं लागणार आहे वर्कआउट एकट्याला. चला बस वर्कआउट म्हणून जाऊ तर स्ट्रेचिंग करायला. थोडं त्या माणसाला धडकलो. ए भाऊ कोणी? अरे आपला भाऊ आहे का? सॉरी सॉरी सॉरी. त्यानंतर बाळकृष्ण सरांना लाडीगोड लावली. म्हणलं सर थोडी स्ट्रेचिंग द्या बरं, तुम्ही लय बारा स्ट्रेचिंग देता. मग सरांना डेमो दिलं, सरांनी खरं दिलं ना भाऊ स्ट्रेचिंग. नंतर मग घेतला भाऊ सरांचा आनंद. धन्यवाद सर, मंडळ आपला आभारी. म्हणला आता सर गेले, मला शाबास केली. सर जावा घरी आता. चला बाबा, आता आंघोळीचा आनंद घेतला, घरातलं पाणी वाचवलं, जिममध्ये आंघोळ केली. तिथून पुढे घेतला बजरंग बलीचं दर्शन घेतलं. जिम वगैरे वर्कआउट केला आणि म्हटलं बाबा आपल्याला जायचं घरी आता, लवकर चल, उशीर होणार पण आज कामावर पण जायचंय. म्हणलं भावा आजला वर्कआउट केला, चल केळी वगैरे खाऊ. केळी नको, मग एक काम करू आपण सफरचंद घेऊ. सफरचंदचा आनंद घेतला आणि म्हणलं भावा कितीला आहे? तर गेलो भाऊ शेटकडे. अरे शेटला म्हणलं शेट किती? 35. आईच्या गावात पसायला म्हणलं पाशा कर पैसे माझ्या तेवढ्यावर. आता परत मी आलो आपली शेटकडे. शेटला म्हणलं शेट एक काम करावं, चीज क्यूब द्या बरं. भाऊ दिलं चीज क्यूब. अरे भैया काय म्हणतो, काही चपचे पैसे बरं. अरे गप म्हणलं बाबा माझ्या पैसे नाही. चीज क्यूब घेतलं, मी लगेच कल्टी मारली. तिथून पुढं घर आलं. म्हणतो घर, अरे घर कसं काय उघडाच? म्हणलं हा मावशी आल्याला दिसतात ते. नंतर बघितलं भाऊ अंडे उकडलेले दिसतात ते, म्हणजे अंडे बिंडे उकडून झाले मित्रांनो. त्यानंतर घेतलं डाएटचा आनंद. चला म्हणलं बा डाएट करावं थोडं, सकाळच्या बरे काय भूक लागते. परत नंतर कामावर गेल्यानंतर मी आणि पाशा परत निघालो आपल्या कामावरती, कारण काय बॅक टू वर्क भावांनो. कारण की लय उशीर झाला, तेवढा जोरात गाडी आणली. फायनली आम्ही आलो सार्थक इंग्लिश मिडियम स्कूलच्या इथं. गॅदरिंगचा कार्यक्रम चालू. साक्षी येऊन थांबली होती. साक्षी मोकरा व्हायचं तरी पण हाय करते. तिथून पुढे साक्षीला म्हणलं चल तुला फुटेज देतो, थोडा फुटेज देतो, चल ये लवकर. गेलो भाऊ, बघतो तर काय फुल पोर एकदम खतरनाक. पोरांना बघून माझा मूड एकदम स्विंग झाला, कारण की पोर लय खतरनाक आहे. बघा ना तुम्ही आता कसे हसतात ते, कसे टाटा बेटा करता नाही मोकल टॉप लेवलचा. सगळ्यांना हाय हाय केलं भावांनो. चला असं म्हटलं आता तुमचा व्हिडिओ काढतो. तर मित्रांनो नवीन स्टुडंट भेटला. पहिला दिवस होता त्याचा, मोका रडत होता. मम्मीकडे जायचं करत होता. त्याला मग शांत केला भाऊ, थोडं रडू नको म्हटलं, शांत बस. गॅदरिंगचे वगैरे डान्स बिन्स बसून झाला मित्रांनो. आता खैरे मावशी आमच्यासाठी आल्या, मस्त की कॉफी घेऊन. खैरे मावशीनं कॉफीचा आनंद दिला. तिथून पुढे मी पाशा साक्षी ट्रिपची निघालो, कारण की आम्हाला लय उशीर झाला. साक्षीला मला तिथं काही करून लवकर सोडायचं होतं. ती जी एकतर वैतागली होती माझ्यावरती. तिथून पुढे साक्षीला सोडलं स्वप्नीलच्या घरी. आणि स्वप्नीला म्हणलं स्वप्न लवकर आवर बरं, हे टाइमपास नको करू राव तुझे ना जे ज्या ते काय लवकर आव स्वप्न, एकतर लय उशीर झाला. चल भावा एकतर लांब जायचं आपल्याला. तिथून पुढे मी आणि स्वप्न पटापटा निघालो, कारण आम्हाला कामावर झालं लय उशीर झाला. पुढे चौकातून एक दृश्य बघायला भेटलं. तिची एक लहान मुलगी होती, तिच्या वडिलांना घेऊन बिका मागत होती. लय वाईट वाटलं मित्रांनो, असं कोणी भेटलं प्लीज मदत करत जावा. त्यानंतर भाऊ फायनली आम्ही लोकेशनवरती पोहोचलो, कारण की लय उशीर झाला होता आम्हाला जायला. मग स्वप्नाने पटापट एंट्री केली. स्वप्नील सेटने मकर चक्की खोलली. स्वप्नील सेट एकदम टॉप लेवलचा विषय करते. सर्व्हिस बघा तुम्ही मित्रांनो, कशी एकदम अतिशय क्लीन स्वच्छ करते. स्वप्न पटापटा फिटिंग कर भावा आपल्याला, कारण की उशीर होणार घर जायला. तिथून पुढे आम्ही निघलो आमच्या घरी. लय मकर ऊन लागतो. स्वप्न लय भूक लागली बाबा, कुठं तर चल म्हणलं काहीतरी खाऊ. स्वप्नाने फायनली मला आणला दोडके डेअरीला. तर मस्त की भाऊ एकदम स्पेशल लस्सी घेतली. लस्सी घेतल्यानंतर स्वप्नाने मी घेतला आनंद. लस्सीचा आनंद घेतल्यानंतर तिथून पुढे आम्ही म्हणलं चला बाबा आता जाऊ आपापल्या घरी. काय विषय नाही. स्वप्न म्हणलं तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जातो. हा म्हणला मी माझ्या घरी जाणार आहे. सगळ्यांनी मोका वर्कआउट केला आणि सगळे म्हणलं चला आता प्री वर्कआउट पाहायला जाऊ. म्हणलं काय पाहिजे? चहा. एक मित्र बसला होता माझा मागं, त्याला म्हणलं भावा चल तुला पण चहा पाजतो. तर नमस्कार मित्रांनो, अशा रीती आज आपला ब्लॉग पूर्ण झालेला आहे. आजचा दिवस सुद्धा आपण एकदम खतरनाक लेवलने एन्जॉय केलाय. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही लोक सांगत नाही मित्रांनो, प्लीज तुम्ही कळवा तुमच्या प्रतिक्रिया. माझ्यापर्यंत आल्यानंतर मला कळेल की मी काय सुधारलं पाहिजे त्यामध्ये. तर चलो ठीक आहे, मिळते. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. जय महाराष्ट्र.